तर आज आपण बोलूया व्हजायनल प्रोलॅप्स बद्दल. वयाच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये हा प्रॉब्लेम बऱ्यापैकी कॉमन आहे. उदाहरणार्थ ज्यांची रजोनिवृत्ती आलेली आहे त्यांच्या पुढे हा प्रॉब्लेम गर्भपेशी सरकून मूत्राशयाचा फुगा तयार होणे किंवा मग संडासचा फुगा तयार होणे, हे कॉमन जे वर्ड्स आपण यूज करतो अशा बाबतीच्या प्रॉब्लेम्सला ते मी सांगतोय. बेसिकली व्हजायनल प्रोलॅप्स म्हणजे गर्भपेशी युट्रस खाली सरकून येणे आणि सिस्टोसिल आणि रेक्टोसिल असं आपण म्हणतो की ज्याच्यात मूत्राशयाचे प्रॉब्लेम, लघवी बाहेर फेकण्याचे प्रॉब्लेम्स किंवा नकळत लघवी होण्याचे प्रॉब्लेम्स किंवा मग कॉन्स्टिपेशनचे किंवा सारखं टॉयलेटला पळण्याचे प्रॉब्लेम्स, हे जे या आजारामध्ये कायम असतात, कॉमन असतात आणि त्याच्यासाठी शक्यतो सर्जरीज लागतात. आणि सर्जिकल स्किल्स ज्या प्रकारच्या डॉक्टरांमध्ये आहेत त्यांचा जरूर सल्ला घ्यावा, त्यांच्या थ्रू हे ऑपरेशन करावे. भले या ऑपरेशनचा सक्सेस रेट हा फक्त 70-80% आहे. 20-30% पेशंट्समध्ये काही अंतराने परत हा प्रॉब्लेम उद्भवण्याची शक्यता असते. परत सर्जरी केल्याने काही बिघडत नाही. त्या खालची सर्जरी, व्हजायनल सर्जरी असा प्रकार आहे की ज्याच्याने कमीत कमी त्रास पेशंटला ऑपरेशनच्या हिशोबाने होणार आहे. त्याच्यामुळे लोक घाबरायला नको. बऱ्याच जणांना वाटते की परत त्रास झाले, परत सहन करायचं, पण अनफॉर्च्युनेटली हा आजारच असा आहे की त्याला सर्जरीज लागतात. त्याच्यामुळे परत केल्याने बिघडत नाही. तुम्ही आनंद इंटरनॅशनल हॉस्पिटलला यासाठी जरूर भेट द्या. धन्यवाद.